चोपडा तालुक्यातील एका आदिवासी गाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सतराशीन असं हे सातपुड्याच्या पर्वतामध्ये वसलेले एक गाव. या गावातल्या दिनेश राजपूत यांनी नुकतीच MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालयीन सहाय्यक महसूलच्या सहाय्यकपदी त्यांची निवड झालेली आहे. कारण की आदिवासी गावातल्या एक तरुण विद्यार्थ्याने संघर्षमय जीवन जगून स्पर्धा MPSC सारख्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मंत्रालयीन सहाय्यकपदी त्यांची निवड कशी झाली व त्यांनी कोणता संघर्ष केला या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करूया. दिनेश भाऊ, तुमचं न्यूज अनकटमध्ये प्रथम स्वागत. MPSCची तयारी आपण कशी आणि कोणत्या पद्धतीने केली? नमस्कार. तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. तर सर, मी 2018 मध्ये सुरू केलेली MPSC. म्हणजे लहानपणापासून स्वप्न होतं, आईवडिलांचंही स्वप्न होतं. तर मी 2018 मध्ये म्हणजे माझ्या 2017 मध्ये ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर मी 2018 पासून अभ्यास सुरू केला. तर मी पुण्याला जाण्याचा विचार केला, कारण की इकडे गायडन्स मिळत नव्हतं. तर पुण्याला गेलो. तिथं बऱ्याच समस्या आल्या मला. तिथं म्हणजे आपली ओळख नव्हती आणि खेडेगावातून गेलेलो, म्हणजे बऱ्याच समस्या आल्या. पण तरी आपण त्याच्यावर मात करत मी क्लासेस वगैरे केले आणि तिथून एक वर्ष क्लास केल्यानंतर लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन लागल्यानंतर मग मला घरी यावं लागलं. म्हणजे रात्रंदिवस अभ्यास करत असताना अचानक लॉकडाऊन लागणं ते माझ्यासाठी थोडं डिले झालं. ते म्हणजे जे आपण ज्या उद्देशाने गेलो होतो तर ते ध्येयापासून असं दूर गेल्यासारखं वाटत होतं लॉकडाऊनमध्ये. तर लॉकडाऊनमध्ये माझे ते 1.5 ते 2 वर्ष हे परीक्षा झाली नसल्यामुळे मला खूप त्याचं थोडं नुकसान सोसावं लागलं. पण त्यानंतर मी कंटिन्यू 2021 पासून मेन्स द्यायला लागलो. म्हणजे माझा 20चा अटेम्प्ट खाली गेला, पण 21 पासून 21, 22, 23, 24 हे कंटिन्यू सलग मेन्स देत गेलो. पण काही थोड्या मार्कांनी माझं राहून जात होतं. जसं की 1 मार्क, 1.5 मार्क, 2 मार्क असं प्रत्येक मेन्सला राहायचं. प्री पास व्हायचो पण मेन्सला राहायचो. मग क्लास 1 पासून ते क्लास 3 पर्यंत मेन्स देत होतो, पण फायनल काही होत नव्हतं. तर शेवट 2024 मध्ये मला जळगाव सोडावं लागलं. म्हणजे जळगाव सोडलं मी यासाठी की म्हटलं चला 1 वर्ष आता पुण्याला जाऊ, पुण्याहून अभ्यास करू. तर मी पुण्याला गेलो आणि 1 वर्षातच ही पोस्ट मला भेटली. तर माझी आज मंत्रालयीन महसूल सहाय्यक म्हणून माझी निवड झालेली आहे. तर हे सगळं श्रेय जे मला सक्सेस भेटलं तर ते सगळं श्रेय माझ्या आईवडिलांना समर्पित करतो. कारण की त्यांनी जे माझ्यासाठी केलेलं आहे, किंवा प्रत्येक आईवडील करतात, पण आईवडिलांचा सपोर्ट एवढा महत्त्वाचा असतो आपल्यासाठी की आपण जेव्हा नैराश्य येतं आपल्याला, जेव्हा आपल्याला सक्सेस भेटत नाही, तर त्यावेळेस फक्त आईवडिलांचा चेहरा जरी बघत होतो तरी मला असं मोटिवेशन यायचं की आपले आईवडील गावाकडे काम करतायत, तर आपणही त्याच उमेदीने न थकता न डगमगता आपण पुढे गेलं पाहिजे. तर त्यासाठी मी माझ्या परीने जेवढं 100% देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला आणि यश खिचून आणलेलं आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आई अंगणवाडी सेविका, हो, आपले वडील लेबरच्या मालवाहतूकचे काम करतात. एक सामान्य कुटुंब म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. 17 सारख्या गावात तुम्ही MPSC उत्तीर्ण झालेला पहिला विद्यार्थी आहात. याकडे आपण कसं पाहता? सर, आमच्या गावात असं आहे की शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे गावातले लोक जास्त न शिकल्यामुळे, किंवा माझे आई वडील सुद्धा म्हणजे आई अंगणवाडी सेविका आहे. आई आणि वडील तर म्हणजे मजूर. आमच्याकडे बोलेरो पिकअप गाडी आहे, ते मजूर वाहण्याचं काम करते गाडी. तर वडील ड्रायव्हर म्हणून काम करते तिकडे. तर आई एकच म्हणायची मला की आम्ही जे संघर्ष करतोय ते फक्त तुझ्यासाठी करतोय, तर तू पेटून उठ आणि तू 100% देऊन कर आणि यश मिळतंच. त्यांनी मला कायम सपोर्ट केला की ज्यावेळेस मला वाटायचं की आता मी एक इन्सिडेंट सांगतो सर, की मी एकदा घरी फोन केला. आई वडील रात्री फोन करायचो मोस्ट ऑफ मी. तर आई आणि आप्पांना म्हणलो, वडिलांना आप्पा म्हणतो मी. तर आप्पा म्हणतो मला
खूपच डिमोटिवेट वाटतंय की माझं होईल का नाही होईल, काय होतंय, करतोय अभ्यास, मेन्स देतोय, पण फायनली होत नाहीये. तर काय करू असं? तर आईने सांगितलं, तर आईचं अंगणवाडी मदतनीसवरून अंगणवाडी सेविका हे प्रमोशन झालं 25 वर्षांनी. मग आई म्हणत होती, जर मी 25 वर्षांनी सेविका बनते, अंगणवाडी सेविका बनते, तर तू 5 वर्षात कसं डगमगतोय? तर मी म्हणलं, आई खरंच हे मला मोटिवेशन ठरलं आणि त्या आईने तो शब्द मी बघितला आणि मी तो पाळला सुद्धा. आणि मी स्वतः आयुष्यात ते अंगीकारण्याचा प्रयत्न केला आणि मी त्या गुणांमुळेच म्हणजे आई वडिलांची जी मेहनत होती आणि तो गुण जसा तसा माझ्यात आल्यामुळे मी मेहनतीला कुठेच कमी पडलो नाही. आणि जिथं जिथं मेहनत करायची, जिथं जिथं माझे कच्चे दुवे होते, मी त्याच्यावर काम केलं आणि शेवट यश खिचूनच आणलं. एकंदरीत आता सतरासारख्या एका आदिवासी गावात असे बरेचसे तरुण आहेत की त्यांनी सुद्धा आपले स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आहेत. त्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तर मला एक सांगावं असं वाटतं की आता जी नवीन पिढी आहे झेड जनरेशनची, तर त्यांच्यावर ते जरा म्हणजे ते डिस्ट्रॅक्टेड लवकर होतात. तर त्यांना आहे ना, आईवडिलांनी पहिल्यापासून त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन, त्यांना मोटिवेशन देऊन, त्यांना जर व्यवस्थित सपोर्ट केला तर ते खूप पुढे जाऊ शकतात. कारण की आताची जनरेशन खूप हुशार आहे. आणि आता समजा आता माझ्यापासून गावातला पहिला विद्यार्थी असल्यामुळे माझ्याकडे बघून अजून काही मुलं म्हणजे मोटिवेशन घेतील आणि या क्षेत्रात येतील किंवा कोणत्याही क्षेत्रात असू द्या, तर ते न डगमगता काही ना काही पुढे जातील. तर हे एक सांगू इच्छितो. खरं जर पाहायला गेलं तर सतरासारख्या गावात आदिवासी सेवक ज्यांना आपण म्हणत होतो किंवा शासनाने ज्यांना पुरस्कार प्राप्त करून दिलेला आहे, असे राशीन फुगा बादले यांनी या गावात संस्था उभी केली. नुसतं संस्थाच उभी केली नसून तिथं सायन्स आणला, आर्ट आणलं. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कुठेतरी शिक्षणाची ओढ लागली आणि त्याच संस्थेमध्ये दिनेश राजपूत यांनी सुद्धा शिक्षण घेतलं व पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी जळगाव असेल, पुणे असेल या ठिकाणी प्राप्त केलं. परंतु सतरासारख्या धनाजी नाना आदिवासी संस्थेमधून दिनेश राजपूत यांनी शिक्षण घेऊन आज MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांना पहिला MPSC बहुमान प्राप्त झालेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि एकंदरीत जर सतरासारख्या गावातील तरुणांनी जर दिनेश राजपूत यांचा आदर्श डोळ्यासमोर जर ठेवला तर नक्कीच ते कुठेतरी MPSC सारख्या परीक्षा काय IPS सारख्या परीक्षा सुद्धा ते उत्तीर्ण होऊ शकतात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्मा पाटील, न्यूज अनकट, 17 चोपडा.